तरीके से तो बड़े सेनापति किसी युद्ध के लिए तलवार लेकर जैसे रणांगन में जाते हैं, उसी तरह क्रिकेट के इस कुरुक्षेत्र में ये दो धुरंधर सलामी ओपनर्स बल्लेबाज अपना बल्ला लेकर मैदान के अंदर जा रहे। सेमीफाइनल आपके सामने, इसमें से जो जीतेगा वो सीधा जाएगा मेगा फाइनल। I11 चिंचोली टीम के खिलाफ आज के रात्रि का आखिरी मैच वो खेलेगी। सागर तर नक्कीच मॅच ऑन होईल। सेमीफायनलची ही लढत आहे हरिग्राम आणि रिटगर। तर प्रवीण, आपल्या विभागातील तिन्ही संघ अगदी फायनलमध्ये धडक मारत असताना सेमीफायनल आणि फायनल आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे। कडाक्याची थंडी सुद्धा आहे आणि टेम्परेचर सुद्धा आमचे संदेश आम्हाला माहिती देत असताना। चला सेमीफायनल सुरू करा लगेच। आज रिटगर संघ पहा आपण इथे जरूर पाहतो बॅटिंग करेन अमित भोपी आणि अजित भगत। 4 षटकांचा सामना आहे। प्रसाद पाटील मागच्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार आणि पहिले षटक घेऊन आलाय प्रसाद पाटील। आज आपण पाहतोय घरच्या मैदानावर खुश केलं चिंचवली या संघानं, फायनल मध्ये धडक मारली। आज नशीब त्यांचं चांगलं आहे। पहिला चेंडू सुरुवात दणक्यात डीप कडे फिल्डर रेडियम किती धावा सेट होतील याचा विचार जरूर होईल। मात्र आघाडीची जोडी अमित भगत आणि अजित भगत पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या। सेमीफायनलची लढाई अमय विवांश वागेश्वर हरिग्राम संघ खेळतो। अमित भोपी आणि अजित भगत यस किती धावा सेट होतील हरिग्राम विरुद्ध रिटगर। राजेश शेठ भोईर आम्हाला काही इन्फॉर्मेशन देतात त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। तर अमित भोपीला पाहतो आज अजित भगत 2 चेंडूचा सामना केला, 3 वर खेळते, 2 चेंडूचा खेळ संपलाय। सागर मैदान के अंदर 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज है। पिछले मैच में सलामी बल्लेबाज अंकुश भोपी को आपने देखा था, लेकिन थोड़ा सा उन्हें पीछे रखा गया है क्योंकि मिडिल ऑर्डर्स में ये ताकतवर बल्लेबाजी कर सकते। तर नक्कीच आतापर्यंत 2 चेंडू धावा 3 आहेत, 3 रन्स ऑन बोर्ड। ओ वेगवान गोलंदाजी। आज प्रवीण हरिग्रामचा गोलंदाजीचा महारा आपल्याला चांगला पाहायला मिळाला। आज बॅटिंग लाईनअप मध्ये फारशी कमाल झाली नाही, मात्र गोलंदाजीचा दर्जा आज हरिग्रामनं दाखवला। आज रिटगर संघानं तेवढी ताकदीची बॅटिंग आणि बॉलिंग पाहिली। टीनू भोपी यांना आपण पाहिलं, मोहम्मद केप नावानं त्यांना उपमा दिली जाते आणि भरपूर वर्षानंतर जो कमबॅक असतो ना आणि तो महत्त्वाचा असतो। कामासाठी खेळणं अस्तित्वाची लढाई असते। आक्रमणाचा प्रयत्न ऑन साइडला डीप मिड विकेट कडून येईल। धावा प्रवीण व्हायला पाहिजेत कारण दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे। बाळकृष्ण भोपी साहेबांना आपण पाहतो आज मॅनेजमेंट त्यांच्याकडे संघहितासाठी जो सहकार्य आणि ते आपण इथे पाहतो आणि हा जेव्हा गावचा संघ खेळतो ना तो एक वेगळा आनंद असतो। प्रसादचा आतापर्यंत 4 चेंडू 4 धावा सुरुवातची हवी होती। अमित भोपीकडून अपेक्षा अजित खेळतो। प्रसादनं मागच्या सामन्यामध्ये करामत दाखवली आणि आता पुन्हा दबाव निर्माण केला प्रसाद पाटील। ओ गुड बॉलिंग इथे जरूर बघा आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झाला, दबाव निर्माण झाला बॅटिंग टीम रिटगरवर।
चिंचोली गावामध्ये आपण पाहू शकाल दमदार खेळाडू या ठिकाणी बायकरमेंट करत आहेत. अप्रतिम फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु पंच यस अंपायर इशारा करतायत थर्ड अंपायर कडे. निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. यावेळी सँडी पालकर सर. सगर कैलासने आपल्या आयुष्यातील जी बाईक जिंकली होती उसराई चषकामध्ये, इलेक्ट्रिकल टू व्हीलर बाईक, जी जवळजवळ 1,20,000 रुपयाची दमदार त्या ठिकाणी त्यांनी कामगिरी केली होती. तर निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. चौकार आहे की बॉल बरोबर अडवला गेलाय. यस, डिसिजन पेंडिंग. अगदी योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सँडी पालकर आहेत आमचे थर्ड अंपायर. सेमीफायनल आहे. 2:49 मध्यरात्रीनंतर आपण या स्पर्धेची फायनल रात्र पाहतो. येस, 12th मॅच आपण सायलेंट झोन ठेवा. डिसिजन येईल. आपण मौन बाळगा. सँडी पालकर काही होणार नाही. अगदी परफेक्टली डिसिजन येईल. यस, डेफिनेटली. अगदी ऐकविरा इव्हेंट अँड टीम चेक होते आपण तिथे क्लिअरली दिसेल. आणि यस, फायनल डिसिजन. ट्रान्सपरन्सी जरूर आहे. सपोर्टर अँड 12 मॅन्स मोन. यस यस, सेफ आहे. सेफ. मॅच ऑन करा. चौकार नाहीये. तर एकूण धावा फलकावरती यस दबाव निर्माण केला. प्रवीण, अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळल्या, मात्र अभिमानाची गोष्ट आहे आज रीडगर, हरिग्राम आणि यजमान संघ, आज वाकडी संघ, वल्लभ, आज आपल्या विभागातील संघ आहे. का म्हणशील, आज ही अभिमानाची गोष्ट. अनेक संघ खेळतात. येस, 48 संघांमधून याच परिसरातील संघ आपण पाहिलात ज्यांनी दमदार कामगिरी केली. विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक आपण पाहिलात. तिन्ही बाईक देखील आपल्या विभागामध्ये राहिल्या. म्हणजे कुठे कुठे आपले खेळाडू देखील मागे नाहीयेत, ते देखील भरीव कामगिरी करतायत. सेकंड ओव्हर धावा 10, 10 रन्स. टप्पा पडला. फ्लाय चेंडू झाला. स्कीड थोडा. ओ गुड बॉलिंग. सोपान सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. अष्टपैलू ऑलराऊंडर. सोपान म्हटलं तर मागच्या 2-3 वर्षामध्ये संदेश पाहिलं, त्याच्या फॉर्मने सर्वाधिक सर्वांची मनं जिंकली. बायकर मॅन सुद्धा. सोपानला पाहूया. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपवर ठेवला आणि इथं हिट करतोय. तयारी दाखवली नाहीये तिथे फिल्डरनं. धाव घेण्याची तयारी जरूर होती. शुभम तिथे होते. शुभमकडे अशा अपेक्षा कमी असतात, मात्र त्यांनी सांगितलं का झेल घेणं अवघड होतं, ही त्याची मनस्थिती होती आणि तिथे तयारी दाखवली नाहीये. जरूर आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला. धावा 12 आहेत. 12 रन्स. रिटगर विरुद्ध हरिग्राम असा सामना पाहतोय. 4 षटकांची ही सेमीफायनल. यानंतर फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. ओ फटका चांगला डीप कव्हरच्या वरून ठोकलाय. दणदणीत फटका आवडला असेल तर कौतुक झालं पाहिजे. बाळकृष्ण बोपी साहेबांना आपण पाहतो आज यंग जनरेशनला असा सपोर्ट, तुमचा मॉरल सपोर्ट हवा असतो. कॉन्फिडन्स खूप चांगला होता. ऑफ स्टंप वरून हा फटका लॉफ केला डीप कडे. बघा इथून धावा जर संदेश झाल्या ना 35, 40, 45 तर मॅच मध्ये मजा येईल. नेक्स्ट बॉल. आणखीन एक आक्रमण डीप लॉंग ऑनला वेगानं. ओ पिकअप स्ट्रोक. लॉंग ऑन कडे फिल्डर उभे होते. सामन्यामध्ये टफ असणारे 2 षटकांचा खेळ संपलाय. अमय विमा आपण हा संघ जरूर पाहतोय बॅटिंग करत असताना. रीडगर संघ अमित भोपी कडे जरूर अपेक्षा आहेत. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला 39. अमय विवांश वागेश्वर हरिग्राम 19 वर पोहोचला 2 षटकानंतर. वैभव भोपी आमचे अप्रतिम मराठी समालोचक मित्र ज्यांनी सुद्धा या स्पर्धेला लीड केलं. आज सुद्धा जे उपस्थित राहणार होते, मात्र काही कारणास्तव ते जॉईंट होऊ शकले नाही. करंट रन रेट 9.50. 2 षटक संपली. शौर्य 11 रीडगर पोहोचलाय 19. किती धावा होतील जरूर चर्चा होईल. आम्ही पाहते बंटी शेळके आमचे मुख्य आयोजक, अमरबाई शेळके असे सुनीलजी शेळके आणि आमचे हरीश शेळकेबाई यांना सुद्धा पाहतोय. संपूर्ण आमचे महालक्ष्मी नगरचे रहिवासी या स्पर्धेला त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान राहिलं. आज चांगला फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपण जरूर पाहिली.
2 षटकं संपली, 19 धावा, 1 विकेट सुद्धा मिळाली. शौर्य 11 रिडगर. अभय विभाष वागेश्वर हरिगाम संघ फिल्डिंग करतोय. 3rd ओव्हर. ओ नाईस लाईन. सोपानला पाहतोय, ऑलराऊंडर आहे. 2 षटकानंतर 19. 4 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट सेट होईल. प्रवीण एक चर्चा केली ना तर मालिकावीर प्रवीण जी बाईक पाहतो ना तर होंडा कंपनीची शाईन बाईक आहे आणि ही बाईक कुणाला मिळणार ही सुद्धा चर्चा सुरू है. सर कुछ ही क्षणों में सागर इस बाइक का पता चलेगा कि कौन खिलाड़ी होगा इस बाइक का हकदार, जो मैन ऑफ द सीरीज के चमचमाती बाइक चिंद्रन गांव के सुप्रसिद्ध उद्योजक अविनाश शेठ मुंबईकर साहब, इनके हाथ से इस टूर्नामेंट को बाइक दी गई है. तर नक्कीच 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा 20. एक गडी सुद्धा बाद झाले. अगदी प्रवीण जवळच असलेला महालक्ष्मी नगर मात्र आपण पाहिलं तर कुणाल दिवेकर यांचे बंधू आहेत. जरूर आपण मॅच कडे वळूया. ओ नाईस लाईन. काय भेदकता होती बघा. दिशा, टप्पा, नियंत्रण, चेंडू डिलिव्हर करण्याचं कौशल्य, त्यानंतर नियंत्रित ही गोलंदाजी सुरळीतपणे आपण पाहतो आतापर्यंत अनुभवीरला. तर कैलासवासी सोहम दिवेकर महालक्ष्मी नगरचे आमचे क्रिकेट प्रेमी ज्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. कुणाल दिवेकर यांचे ते बंधू होते आणि क्रिकेटसाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलं. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. धावा हव्यात त्या शौर्य 11 रिडगरला आणि अभिषेक कडून ही अपेक्षा वाढल्या. अमित कडून सुद्धा चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. 10 मध्ये 17 वर तो खेळतोय. इथे गती वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. 3rd ओव्हर. एकूण धावा बॅटिंग टीम रिडगर पोहोचले 24. 24 धावा आहेत. एकविरा इव्हेंट लाईव्ह आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी. करंट रन रेट 9 ची सरासरी. पुढचा चेंडू फुटवरचा वापर, कमालीचा फटका डीप कव्हरला. फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. 2 धावेसाठी नकार दिलाय. अभिषेकने नकार दिला अमितला. काही गरज नाही. आणखीन 1 ओव्हर बाकी आहे. प्रवीण 25 धावा झाल्यात. 25 रन्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. अनु भोईर गुड बॉलिंग. अनुचे डिटेल्स आपण पाहिली. डॉट, सिंगल, डॉट. 3 चेंडू मध्ये फक्त 1. त्यानंतर 4था चेंडू चौकार. 5वा चेंडू सिंगल. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा. गुड बॉलिंग. गती कमी केली. मी मगाशी म्हटलं नियंत्रित गोलंदाजी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळले. वाईटचा कॉल येईल. संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल. एकूण धावा धाफलकावरती 26. प्रवीण नेरे दुंद्रे विभाग जी असोसिएशन आहे आणि त्या असोसिएशनचे सर्व नियम्स आपण फॉलो करताना या स्पर्धेमध्ये पाहिलं. लास्ट बॉल. ओ भन्नाट वेग. काय गोलंदाजी होती मात्र पंच लाईन भरकटते गोलंदाज. गोलंदाजी चांगली आहे आणि जर तुमच्याकडे हे वेगळं व्हॅरिएशन असेल. अनु भोईर प्रसादनं 4 दिल्या. सोपान थोडा महागडा ठरला. प्रमुख खेळाडू जेव्हा महागडा ठरतो तेव्हा निराशा असते. 15 धावा त्यांनी दिल्यात. ओ गुड बॉलिंग. शुभम लांबे पाहतो स्क्वेअर लेगला. शुभम आहेत यावर्षी श्री होणार. ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. त्यांना शुभेच्छा देऊया. 3 षटक आमचे समालोचक मित्र आहेत आणि आज हरिग्रामसाठी खेळताना त्यांना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा फलकावर 27. तर चला टीम मीटिंगची परवानगी नाही आहे कारण ऑलरेडी 2:57 झालेत आणि थोडा स्पीडअप करा. बक्षीस समारंभ सुद्धा आहे आणि माघी गणेशोत्सव हा पवित्र दिवस सुद्धा सुरू झालाय. शनिवार आहे. बऱ्याच जणांचा उपवास सुद्धा आहे. आमचे आम्ही पाहतो 40+ दमदार क्रिकेटर संतोष दादा. एक काळ होता गाजवला होता आणि आजही प्रवीण त्यांची दहशत आहे. आजही त्यांची दहशत आहे. 3 षटकं संपली. एकूण धावा 27. बघा आमची बच्चे कंपनी त्यांना काहीच थंडीची पर्वा नाही आहे. क्रिकेटला एन्जॉय करताना कुणालजी दिवेकर त्यांचा आम्ही आभार मानतोय. आज खऱ्या अर्थानं थोडं आम्हाला दुःख जरूर असेल कारण सोहम दिवेकर महालक्ष्मी नगरचे क्रिकेट प्रेमी कुणाल दिवेकर तर त्यांचे मुलगा आहे सोम. जरूर आम्ही पाहतोय क्रिकेट प्रेमी आहेत. 4th ओव्हर. यस रिडगर संघ थोडा बॅकफुटला आहे. सोमला आपण जरूर पाहूया.
क्रिकेटची प्रचंड हौस आहे बघा, आतापर्यंत सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतो, त्यांचा आपण धन्यवाद देऊया. सेमीफायनल आपण जरूर पाहतोय आतापर्यंत. बालकृष्ण थोडासा रीडगर संघाला धावांची गती वाढवावी लागेल. विलास भोपी मात्र अपेक्षा अमितकडून जरूर असेल, कारण अमितनं आतापर्यंत 11 मध्ये 17 खेळतोय आणि चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूंचा खेळ बाकी. सेमीफायनल किती धावा सेट होतील आपण जरूर पाहूया. अमय विवांश वागेश्वर हरिग्राम संघानं टॉस जिंकला, फिल्डिंग करतोय. सेमीफायनल क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑफ्स आहेत. मागे काय घडलंय तुम्हाला विसरावं लागतं. विलास यांच्याकडून खूप काय अपेक्षा अजूनही असेल, मात्र आता चेंडू शिल्लक. यस अंपायर सिग्नल. संघ पुढे सरकेल. एकूण धावा फलकावर 28-28. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना धावा 28. सेमीफायनल फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न जरूर होईल. लॉफ करतो डीप कडे शुभम रेडियम, तयारी जरूर दाखवली आणि तिथे प्रयत्न कोणताही झाला नाही. 3 क्षेत्ररक्षक होते, धाव घेण्याची तयारी. धावा मिळतील या चेंडूवर. 2 संघ पुढे सरकेल. एकूण धाव फलक 30. बघा बालकृष्ण यंग क्रिकेटर आहे, वय सुद्धा त्याचं कमी असेल, 18 वर्षे. रुद्र बैलाचे मालक सागर या ठिकाणी संजीव शेठ चंद्रकांत मात्रे आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. यस नेक्स्ट बॉल. टप्पा पडला, फ्लाय झाला, लॉफ करतो डीप कडे, फिल्डर रेडी. ओ दिस इज अ बिग शॉट. शेवट गोड करायचं. आम्ही सुद्धा कमी नाही आणि आम्ही सांगतोय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आणि हा ठोकलाय दिमागदार फटका. षटकाराने धावफलक पुढे सरकेल. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी. धावफलकावर 36. 2 गडी बाद झाले. बालकृष्ण एज लागली, बॅक स्लिप रेडी होते आणि इथे अंपायर सिग्नल. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावफलक पाहिलं तर एकूण धावफलकावरती 36, 36 आणि 37चं टार्गेट. 37 विजयासाठी धावा करायचे. तर आमचे आयोजक संदीप शेळके यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यावं असं नसतं वा. संपूर्ण आमची मॅनेजमेंट प्रचंड मेहनत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. नक्कीच या स्पर्धेला काही वेळानंतर आपण निरोप देणार आहोत, मात्र या आठवणी नेहमीच राहतील. आपण स्पर्धा पाहिली. यस सागर, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला असेच रुद्र बैलाचे मालक संजीव चंद्रकांत शेठ मात्रे याला काय बोलतात, नेहमीच बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांचं दमदार नाव राहिलंय संजोग चंद्रकांत शेठ पाटील, आपलं सहर्ष स्वागत. एवढ्या रात्रीमध्ये देखील स्पर्धेचा सागर दमदार आनंद घेत आहेत. ते नक्कीच सर्वांचं धन्यवाद देऊया. संदेश शेळके यांना पाहतोय. एकविरा इव्हेंटचे आम्ही पाहतोय को फाउंडर आहेत. कडाक्याची थंडी त्यांना सुद्धा वाजते. टेम्परेचर थोडा लो आहे, आपण जरूर पाहतोय. 4 ओव्हरमध्ये 37. संपूर्ण आमची बच्चे कंपनी या स्पर्धेला इव्हेंट आपण पाहते कव्हर करताना. आणि आज स्पेशली संदेश आमचे कॅमेरामॅन आहेत, त्यांचं धन्यवाद देऊया. सूरज आहेत आमचे, पिंट्या आहेत आणि ओमकार आहेत. बघा कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा हे लाईव्ह टेलिकास्ट आणि कॅमेरामॅनचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आज प्रचंड मेहनत. आज स्कोरिंगमध्ये आमचा डिपार्टमेंट होता. अमित होते, प्रतीक होते, मंथन होते. आज स्कोरिंग डिपार्टमेंट. नक्की प्रवीण यांना विनंती करेन आपण सन्मानाकडे या मॅच नंतर वळणार आहोत. आज सँडी पालकर यांचा पॅनल होता, ज्यामध्ये सुनील तांडेल सर होते. आज सत्यवान काकडे. बघा काही प्रेक्षक आहेत तिथे या स्पर्धेचा आनंद घेत असताना. 4 षटकामध्ये 37 शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. त्यांना विनंती करीन मी, काही वेळानंतर या स्पर्धेला आपण निरोप सुद्धा देणार आहोत. 4 षटका आणि 37. शौर्य 11 रिटकर.
बाळकृष्ण भोपी साहेबांना पाहतोय, प्रसिद्ध उद्योजक आहेत आमचे यशस्वी आयोजक, यांना सुद्धा पाहतोय. बघा ही शाईन बाईक प्रवीण मालिकावीर कोण होणार याची प्रवीण चर्चा सुरू आहे. कोण असेल तो खेळाडू या बाईकवर तो आसनस्थ होणार आणि सर्वांची मनं जिंकणार. शाईन हिरो होंडा कंपनीची ही नामांकित बाईक आहे. तर नक्कीच प्रवीण आणखीन एक इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते, सेमीफायनल मध्येच पर्यंत या धावा काउंट होतील. सुंदर अशी ट्रॉफीज आपण जरूर पाहतो. या स्पर्धेची 4 षटकं आणि 37 धावांची गरज. सर्व आमचे स्टॉल धारक आहेत, त्यांचा आपण आभार मानूया. या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलं. सर्व आमचे स्टॉल धारक आई एकविरा इव्हेंटला नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. संदेश शेळके आणि संपूर्ण टीम प्रचंड मेहनत असते. 4 षटकं आणि 37 धावांची गरज. प्रसाद आणि सोपान सरकलाय. प्रसाद एक आक्रमक फलंदाज आणि सोपान तेवढाच विध्वंस कार्य. आणि आता शौर्य 11 रिडगर कशा पद्धतीनं रणनीती आखणार नरेश पाटील. पहिला चेंडू ड्राइव्ह करतो, मिस फील्ड आणि चेंडू गेलाय लॉंग ऑन कडे आणि हा फटका जरूर आलाय. मिळतील या चेंडूवर 4 धावा. 37 करायचे. बघा आक्रमणाला सुरुवात झाल्या. इथे झाली चूक मिड ऑन कडे आणि तिथे चेंडू डीप लॉंग ऑनला. मिळतील 4 धावा. क्षेत्ररक्षण भूमिका खूप महत्वाची असते आणि क्षेत्ररक्षणाने जर साथ दिली तर कदाचित काही अंशिका होईना दबाव निर्माण करता येतो. नरेश पाटील पुढचा चेंडू बॅटिंग करेल. प्रसाद पाटील सुरुवात केली चौकारानं. आक्रमक फलंदाज आहे. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक रेडी आहे. सिंगल मिळेल. एकीने धावफलक पुढे सरके नकार दिलाय. सिंगल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टार्गेट 37. सामना कसा होईल प्रेक्षकांना अटीतटीचे सामने पाहायला नेहमी आवडतात आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 5 फायरन्स ऑन बोर्ड. सामना कोण जिंकेल? हरिग्राम रिडगर. यानंतर आपण पाहतोय आयोजक संघ यजमानांचा संघ खेळेल. तिने आपल्या विभागातील संदेश संघ. ही आनंदाची गोष्ट आहे. नरेश नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉलिंग. टप्पा पडला. बघा चेंडू किती भेदकता होती. अगदी ऑन स्विंग झाला. गोलंदाज नरेश जर्सी नंबर 69. आतापर्यंत एकूण चेंडू आपण पाहिले तर 3 चौकार सिंगल डॉट. हा चेंडू लॉफ करते. ओ व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. गडी बाद झालाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि एकूण धावा फलकावरती 4. यस 5 चेंडूचा खेळ संपलाय. यस थोडासा नेटवर्क इश्यू. टीम मीटिंग नको. सूचना आलेत. टीम मीटिंग नको कारण 3:06 झालेत. थंडीचा जोर आहे आणि हिवाळ्याचा ऋतू म्हटला तर गुलाबी थंडी असते आणि थंडीचा जोर असतो आणि थंडी जेव्हा असते ना तेव्हा तो एकच प्याला म्हणजे चहाचा तो एक वेगळा आनंद असतो. एकूण धावा फलकावरती पुढे सरकले. आतापर्यंत एकूण धावफलक 5. विनिंग टार्गेट 37. संपूर्ण आमची बच्चे कंपनी बघा स्पर्धेला एन्जॉय करते खूप. त्यांना सुद्धा कडाक्याची थंडी वाजते. 4 चेंडूचा खेळ संपला. धावा 5 आहेत. 37. नवीन फलंदाज आलाय राज जाधव. तर राज जाधव धावा वाढव अशी त्याला उपमा देण्यात आली. आम्हाला माहिती मिळते बॅकएंड कडून बॅक ऑफिस मधून संदेश. 5 धावा आहेत. नेक्स्ट बॉल नरेश पाटील. समोर ठेवला. समोरून चेंडू स्विंग केला. नजरेसमोरून हा चेंडू वळवला. काय गोलंदाजी. चला एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. कडाक्याची थंडी प्रेक्षकांचा आवाज येऊ द्या. रिडगर संघाचे पाठी राखे हाय आवाज येतोय. हरिग्रामकडे सुद्धा आपण वळणार आहोत. ओ लॉफ करतोय. चेंडू चाललाय. हरिग्रामचे पाठी राखे आवाज येऊ द्या. क्या बात है.
सामना मात्र प्रवीण इंटरेस्टिंग होईल, शंका नाही आहे. दोन्ही आपलेच संघ आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 11. एक गडी सुद्धा बाद झालेत. एक षटकांच्या खेळानंतर धावा 11 आहेत. 37चं टार्गेट. येणारे 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. कैलास डुकरे यांना आपण पाहतो, एक्सपिरियन्स प्लेयर, लेजंड क्रिकेटर. बंटी नामे पाहतो आमचे आयोजक आहे, ते सुद्धा खेळणार आहेत. थंडी तुम्हाला उडवावी लागेल कारण फायनल खेळायचं. लक्ष असू द्या कैलास डुकरे, थोड्या खेळाडूंना गरम करा, फायनल तुम्हाला खेळायचंय. 37चं टार्गेट. 11 मध्ये आतापर्यंत 11 चेंडू आपण पाहिले, 11 धावा, 1 विकेट, 1 ओव्हरचा खेळ संपला. येणारे चेंडू असतील 18 आणि 26 धावेची गरज. 18 चेंडू आणि 26 धावा. प्रेक्षकांनी या स्पर्धेला खूप पसंती दिली. अमरबाई शेळके आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेसाठी अगदी उपस्थित राहिला, ही आनंदाची गोष्ट. काही मित्र परिवार बिझी शेड्यूलमधून आले नाही, मात्र अमरभाई शेळके आणि त्यांचं आदरातिथ्य सन्मान सुद्धा केलं. येणारी चेंडू असेल 18 आणि 26 धावेची गरज. मॅच कसा असेल? हरिग्राम किरीटकर, आपलेच दोन्ही संघ, फ्रेंड्स फॉर एव्हर. झेल होणार का? आणि झेल सोडलाय. रोशन कडून ही अपेक्षा नव्हती, मात्र मॅच मध्ये आणखीन इंटरेस्टिंग आहे. सेकंड ओव्हर देवीदास आलाय. रिटकर जिंकणार का हरिग्राम? अमरबाई शेळके ऑडियन्स मध्ये गेलेत. ऑडियन्स पोल ते आम्हाला जरूर सांगतील का फायनल मध्ये कोण जाईल. येणारी चेंडू धावांचं अंतर पाहिलं, 17 मध्ये 25 करायचे, धावा 12 आहेत. विनिंग कॅल्क्युलेशनचा विचार केला, 37चं टार्गेट. रिक्वायर्ड रन रेट 8.82, करंट रन रेट 10.29. तर हरिग्राम संघ थोडा आपण धावफलकावर पाहिला तर आघाडीवर आहे. अमरबाई शेळके आम्हाला ऑडियन्स पोल घेऊन येणार आहे. 17 मध्ये 25 ची गरज. ओ गुड बॉलिंग, ओ बॅड लक. चेंडू गेला लॉंग स्टॉपला. नाराज आहे थोडासा विलास भोपे यांना आपण तिथे पाहिलं, मात्र अंपायर सिग्नल लेग बाईज आणि मिळेल हा चौकार. धावसंख्या पुढे सरकेल. 37चं टार्गेट. सेमी फायनल, फायनल मध्ये धडक कोण मारेल? 37चं टार्गेट 16 वर पोहोचलाय. सेकंड ओव्हर. स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे सर्व प्रेक्षक, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. या स्पर्धेला आपण भरभरून प्रेम केलं. आज अमरबाई शेळके असेल, बंटी शेळके, सुनील शेळके आणि संपूर्ण आमचा आयोजक सहकारी वर्ग, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व सहकारी. येणारी 16 चेंडू 21 कमबॅक करायचा असेल तरी ते मेहनत करावी लागेल. नो पेन्स नो गेन, कष्टाशिवाय फळ नाहीये. लाईन चांगली होती. ड्राईव्ह करतो डीप कडे, फिल्डर रेडी, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडू अडवेल, सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकले. 37चं टार्गेट. सामना कोण जिंकेल असं म्हटलं जातं. संदेश, जेव्हा लो स्कोरिंगचा सामना असतो ना, तेव्हा क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता कुणाची क्वालिटी असेल? बाळकृष्ण बोपी साहेब यशस्वी आयोजक, त्यांना क्रिकेटचं खूप काय माहिती आहे. क्रिकेटचे समीक्षक सुद्धा आहेत. 15 चेंडू आणि 20ची गरज. इथून जर रिडगरला कमबॅक करायचा असेल तर विकेट, डॉट बॉल, मात्र एखादा मोठा फटका हरिग्रामला सामना सोपा करेल. प्रसादकडे ती ताकद आणि ठोकलाय. दिस इज अ बिग शॉट. षटकार आलाय. सामना मात्र सोपा होत चाललाय. यस, डीजे सानिया यासाठी ओळखले जातात. थोडा आनंद घ्या आपण. डीजे थोडं सॉन्ग बंद आहे, पाबंदी आहे, मात्र जरूर एन्जॉय करा. अपेक्षा प्रसादकडून जरूर. 4 मध्ये 12 वर पोहोचलाय. 23 प्रसाद यासाठी ओळखला जातो, त्याचा टायमिंग प्रॉपर आहे, मनगटामध्ये ताकद आहे, मैदान गाजवण्याची क्षमता त्याच्याकडे. 23 झाले. 37चं टार्गेट. येणारी 14 चेंडू आणि 14 धावेची गरज. सामना पाहतोय हरिग्राम आणि रिडगर या संघामध्ये. पुन्हा एकदा पुढे गोलंदाज देवीदास. ओ खुला टाकला. ड्राईव्ह करतो. कमबॅक अजूनही रिडगर करू शकतो. 2 धाव घेण्याची तयारी. या चुका टाळाव्या लागतील. सामना कठीण होईल. रिडगर संघ सुद्धा कमबॅक करू शकतो. या संघामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे. क्रिकेटमध्ये कधी तुम्ही आपण पाहतोय जिंकलं किंवा हारणं हा खेळाचा गुणधर्म आहे. सर्वाधिक महत्त्व असतं आपला गुणधर्म म्हणजे प्रयत्न करणं. 13 मध्ये 12 गोलंदाज तयार. पुन्हा एकदा देवीदास.
लॉफ करतो, या फटक्यानं सामना सोपा करेल. एकदा बॅटिंग आवडली असेल तर प्रसाद साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग, काय फटका खेळलाय बघा. मनगटी ताकदीच्या साहाय्यानं ऑन साइडला जो ड्राइव्ह केला, क्षेत्र खाली होतं, अगदी दूरवर हा फटका ठोकला. षटकार. संघ पुढे सरकेल. 31 वर पोहोचलाय. 37चं टार्गेट. 12 मध्ये 6 ची गरज. सामना सोपा झाला. 12 चेंडू आणि 6 धावा. 3:13. रम्य पहाट सुद्धा आपण पाहणार आहोत काही वेळानंतर. सकाळचं हे पहाट म्हटले बघा, काही आमचे प्रेक्षक ते स्पर्धेला एन्जॉय करतात. मोस्ट रन स्कोरर मध्ये आम्हाला माहिती मिळते. तर चला, अमन ब्रिगेड रियांश 11 वलभ संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. तर आशा हिरो चोरगे यांचे नातू स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. ते नक्कीच फायनल मध्ये पोहोचलाय यजमानांचा संघ. काही त्यांचे सहकारी. थंडी उडवण्याचं प्रवीण तिथे काम सूर्य. कैलास डुकरे आणि टीम मॅनेजमेंट. 12 मध्ये 6 धावेची गरज. सोमला मी पाहतोय, सोम दिवेकर. यस, वेलकम. 12 चेंडू आणि 6 धावेची गरज. तुषार आलाय. सामना इथून रिडगर संघाला कमबॅक करायचा असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल. यस, पहिला चेंडू. यस, पंचांकडे अपील होईल. मॅच मध्ये कमबॅक होणार का? पंचांकडे अपील केले. तिसऱ्या पंचांसाठी आपण रेफर केले जाईल आणि टेक्निकल टीम आपण जरूर चेक करूया. वाईट लाईनवर हा चेंडू डिलिव्हर झाला. स्विंग होता आणि आता आपण थर्ड आमचे अंपायर, ऑफिशियल अंपायर. यस, वेलकम. चला, मी सँडी पालकर यांना विनंती करेन. यस, कंटिन्यू. यस, बंटी. यस यस, कमिटी आमचे मेंबर्स चेक केले जाईल. डोंट वरी, चेक करतो आम्ही. संतोष भाई आमचे जरूर आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचेल. फिल्डिंग लावून घ्या आपण. यस, फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करा. सामना थोडा काही अंशी का होईना संदेश सोपा जरूर झाला प्रवीण. मात्र बघा इथे आनंद जल्लोष होते. राज आहे, प्रसाद आहे, तुषार आहे. प्रसादच्या खेळीचं आपण प्रामुख्याने कौतुक करूया. जो 6 मध्ये 20 खेळला, त्यांनी हा किल्ला लढवला. वन मॅन शोची भूमिका का असते. अगदी मागच्या मॅचमध्ये संदेश प्रसन्न होता. त्यांनी खुश केलं त्याला. जेव्हा मी त्याचं ओपिनियन घेतलं, त्यांनी सांगितलं का पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच, तो वेगळा आनंद होता बघा. डिफेन्स मॉडरेटमध्ये खेळतो. अगदी सिंगल डबलला पण सामना हा संघ खेचू शकतो. अमरबाई शेळके यांची प्रचंड मेहनत असेल. बंटी शेळके असतील. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आणि मागी गणेशोत्सव बंटी सुरू झालाय. त्यांना आपण सर्वांना शुभेच्छा देऊया. आज पवित्र दिवस आहे आणि ही स्पर्धा कोण गाजवणार? स्वर्गीय दशरथ पुंडलिक शेळके यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय आणि सुनीलजी शेळके साहेब यांच्या नावाची स्पर्धा आहे. लॉफ करतो डीप कडे. फिल्डर रेडी. का होणार? एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. गे गुड कॅच. फलंदाज होईल बाद. मात्र सामना सोपा आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो? अनेक उलटफेर आपण पाहिले. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं? 37-32 झाले. 2 गडी बाद. संदेश, जेव्हा घरच्या मैदानावर घरचा संघ जेव्हा फायनलला पोहोचतो ना, तेव्हा एक वेगळा आनंद असतो. हे आपण बऱ्याच वेळा पाहिलंय आणि तो एक वेगळा आनंद असेल. फायनलमध्ये घरचा संघ पोहोचलाय ते सुद्धा आपण पाहूया. बघा आमचे प्रवीणचे काही पाठीराख आहेत. प्रताप पाटील यांना आपण पाहतोय. यस, आनंद त्यांना आपण जरूर पाहिला. तर रिक्वायर्ड रन रेट 3.75 आणि करंट रन रेट 12च आहे आणि टार्गेट 37. म्हणजे येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर 8 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. सामना सोपा आहे, थोडासा सोपा आहे. मात्र शौर्य 11 रिडगरला कमबॅक करायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. 12 मध्ये 5 धावेची गरज होती आणि तेव्हा आम्ही सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकताना पाहिलं. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतं? 8 मध्ये 5 कमबॅक होईल का?
नेक्स्ट बॉल तुषार लॉफ करते ऑन साइडला मॅच फिनिश. संदेश शेळके आम्हाला माहिती देतोय का सचिन मोरे नेरेचा हा खेळाडू ज्याने बेलोलीच्या मैदानावर 6 मध्ये 4 असताना सामना जिंकून दिला. इन्फॉर्मेशन चला टॉस साठी सामना जिंकलाय तो आपण पाहतो हरिग्राम संघाने. गुड बॅटिंग रोहित, गुड स्ट्रोक. तर चला लगेच अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी मेगा फायनल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ही दमदार स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. आज स्वर्गीय दशरथ शेळके क्रीडा नगरी आणि स्वर्गीय दशरथ शेळके स्मृती चषक हे दमदार आयोजन आणि अंतिम सामना तुम्हाला आता पाहायला मिळेल. अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ विरुद्ध मैदानावरती फाईट करेल तो म्हणजेच चिंचोली, माफ करा, चिंचोली संघाचे संघनायक आपण यावं. कैलास टुकरे दमदार फलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. सँडी पालकर सरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी संपूर्ण 5 रात्रीमध्ये ज्यांनी पंचांची चोख कामगिरी बजावली आणि सध्या राजेश पाटील यांना देखील त्यांनी ट्रेन केलंय. ते देखील आपले नवीन पंच.